रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी करा. यानं तुमचे केस मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं. आपल्या आहारात जास्त गोड पदार्थांचं सेवन केल्यानं दातांच्या समस्या वाढतात. जी लोकं घाईघाईनं जेवण करतात त्यांना अन्न पचत नाही आणि त्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळं अन्न नेहमी चावून चावून खावे. रात्री अंधारात झोपल्यानं डिप्रेशनचा धोका कमी होतो. पाय किंवा अंग दुखत असल्यास मीठ टाकून गरम पाण्यानं आंघोळ करावी. मुळ्याची पानं खाल्ल्यानं पोटातील जंत दूर होतात. यासाठी मुळ्याची भाजी जरूर खावी. अचानक दात दुखू लागल्यास लवंगाचं तेल 2 ते 3 थेंब घेऊन आपल्या हिरड्यांवर घासावे. त्यामुळं दात दुखणं बंद होतं आणि हिरड्या मजबूत होतात. जेवण करताना कधीही TV बघू नये. यामुळे तुमची स्मरणशक्ती कमजोर होते. रोज काही वेळ नखं एकमेकांवर घासल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि केस गळणंही थांबतं. तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुवा आणि चेहऱ्यावर बेसन पीठ, हळद, मुलतानी माती यांचा फेसपॅक तयार करून लावा. यानं चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस पिल्यानं गुडघेदुखीपासून आराम मिळतो. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता. ते पोटात तयार होणारे ॲसिड शांत करते, ज्यामुळं पोटातील जळजळीपासून आराम मिळतो. रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्यानं अपचन, ॲसिडिटी, गॅस आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्यानं पण कमी नाही झालं तर डॉक्टरांना नक्की दाखवा. रात्री जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवं. रात्रीच्या जेवणानंतर चालल्यानं अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचं वजन नियंत्रणात राहतं. तुमच्या जेवणात आले, लसूण, दालचिनी, काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा समावेश करा. ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं वजन झपाट्यानं वाढतं आणि स्नायूही मजबूत होतात. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकता. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्यानं केसांची लांबी दुप्पट वेगानं वाढते. केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्यानं बद्धकोष्ठता दूर होते.